जय भीम इंडिया में मैं स्वीटी आप सभी का स्वागत करती हूँ। आइए देखते हैं आज की कुछ महत्वपूर्ण खबरें। राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा 18 नवंबर को सुबह 8:30 बजे बुल्ढाना जिले में प्रवेश करेगी। शाम 5 बजे शेगांव में सभा करेंगी। अमरावती प्रमंडल उपनिरीक्षक सहित इस सभा का स्थल अंतिम चरण में है। पुलिस महानिरीक्षक चंद किशोर मीना ने अन्य पुलिस अधिकारियों ने सभा स्थल का निरीक्षण किया। सुरक्षा की दृष्टि से पुलिस प्रशासन द्वारा उचित एहतियात बरते गए हैं। गेले 3 आठवड्यापासून आमची तयारी चालू आहे। माझी स्वतःची जवळजवळ ही 7वी विजिट आहे शेगावसाठी। ऑर्गनायझरसोबत आमचा संपर्क आहे। बाकी इतर जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यासोबतही पोलीस खात्याचा संपर्क आहे। आज माननीय उपमहानिरीक्षक अमरावती रेंज मीना सर पण आले होते। त्यांच्यासोबत आम्ही पुन्हा सभास्थान आणि वरखेडचं येथील दुपारचं जेवणाचं स्थान आणि हॉल्टिंग प्लेस आणि गजानन महाराज मंदिर या सर्व ठिकाणांचं आज आम्ही पूर्ण बंदोबस्ताचं सर्वेक्षण केलं। सरांच्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही अंमलात आणत आहोत। ऑर्गनायझर्ससोबत सुद्धा आमची एक त्याप्रमाणे बैठक झालेली आहे आणि त्यानुसार आम्ही पूर्ण तयारी करत आहोत आणि बंदोबस्त आमचा पूर्ण प्लॅन्ड आहे। जाण्या येण्याचे रूट्स आणि बाकी सगळ्या बंदोबस्ताची आमची तयारी जय्यत झालेली आहे। आज रोजी आमचं ब्रीफिंगसुद्धा आहे, रिहर्सल चालू आहे आणि त्यानुसार लोकांचा आम्ही सूचना देऊन हा बंदोबस्त करून तयारी जी आहे शेवटच्या टप्प्यात आली असं म्हणता येईल। हां, शेवटच्या टप्प्यात आली असं म्हणता येईल। आता बाकी उद्याच्या दिवसाचा एक फायनल रिहर्सल होईल आणि आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे पोलीस प्रशासन? पूर्ण तयारी आहे। सर किती लोक सगळं डायव्हर्ज करू शकत नाही मी, परंतु पूर्ण तयारी आहे। सर किती लोक एक्सपेक्ट आहे? आपण ऑर्गनायझरशी ते बोलू शकता, पण आम्ही तयारी अंदाजे 1.5 ते 2 लाख लोकांच्या अपेक्षेच्या दृष्टीने करत आहोत सभेसाठी। वर्धा जिले में महाराष्ट्र राज्य जीवनोन्नति मुहिम अंतर्गत प्रभाग संघ व्यवस्थापक 2008 से वर्धा जिला में कार्यरत है और इस अभियान को सफल बनाने के लिए महिलाओं ने कठिन परिश्रम किए। अल्प मानधन में काम कर सरकार को मदद की, लेकिन अब इन्हीं महिलाओं पर भूखे रहने की नौबत आई है। सरकार और जिला प्रशासन के अन्याय के खिलाफ आज जिला अधिकारी कार्यालय के सामने प्रभाग संघ महिलाओं ने 1 दिवसीय धरने प्रदर्शन किया। तानाशाही नहीं चलेगी, जिला प्रशासन मुर्दाबाद, पालक मंत्री होश में आओ, होश में। राज्य जीवन उन्नती अभियान अंतर्गत प्रभाग संघ व्यवस्थापक CLF मॅनेजर या पदावर वर्धा जिल्ह्यात हे महिला काम करत आहे। आम्ही या महिलांच्या मागणीवर अनेकदा निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले। कलेक्टर साहेबाच्याही कॅबिनमध्ये मीटिंग झाले। जिल्हा परिषद CO याचे जो PD म्हणून आहे प्रोजेक्ट डायरेक्टर ग्रामीण विकास यंत्रणाचे त्यांच्यासोबतही बैठका झाली, पण 6 ते 7 बैठक झाल्यावरही अजून वरिष्ठ अधिकाऱ्याचे आदेश आल्यानंतरही संबंधित PD विश्वासित हे महिलांच्या प्रश्नाला कुठेतरी पाठ दाखवत आहेत। हे वारंवार आम्हाला आश्वासन देतात का आम्ही 2 दिवसात काम करू, 7 दिवसात त्यांची करार प्रक्रिया करू, पण हे आश्वासनची पूर्तता कुठेही करत नाही। म्हणून त्यांच्या आश्वासनाला आव्हान करण्यासाठी आज आम्ही इथं 1 दिवसीय लक्षवेधी उपोषण करत आहोत। आमची या महिलांची मागणी एकदम रास्त आहे। अजून जिल्हा स्तरावर सुटणारी छोटी मागणी आहे। या महिलांचे जो करार आहे दरवर्षी होणारे ते करार अद्यापही 2 महिन्या जास्त कालावधी झाली आहे, पण ते करार कुठेतरी झाले नाही आहे। अभियानांनी गाईडलाईन दिली आहे का प्रभाग संघातून हे महिलांचा मानधन महिन्याचा झाला पाहिजे, तरीसुद्धा प्रभाग संघातून यांचा मानधन भेटत नाही आहे, मानधन थकीत आहे। संबंधित 10,000चा करार असल्यावरही मानधन हे त्याच्यावरूनही कमी पैशात होऊन राहिला। संघटिका या पदावर कार्यरत होतो आणि तेव्हापासून अथक परिश्रमातून आम्ही एवढं मोठं वर्धा जिल्ह्याचं कॅडर आणि वर्धा जिल्हा हा पायलटमध्ये आणला आणि वर्धा जिल्ह्याच्या विश्वासावर का जिल्हा प्रशासनाच्या विश्वासावर आम्ही संघटिका पदाचा आमच्याकडून राजीनामा घेतला आणि आम्हाला बढती देतो म्हणून CLF मॅनेजर केलं। परंतु मॅनेजर फक्त मॅनेजर पुरताच मर्यादित राहिला। मॅनेजरला कुठल्याही प्रकारचे हक्क, कुठल्याही प्रकारचे मानधनात वाढ किंवा कुठल्याही प्रकारच्या मानाचं स्थान नाही आहे। वाढत्या महागाईच्या अनुसार आम्हाला पैसे वाढायला पाहिजे होते, आमचं मानधन वाढायला पाहिजे होतं, पण आमचं मानधन काही प्रभाग संघात तर एकदम 0वर आणलेलं आहे। काही प्रभाग संघात 3,000 देतो म्हणजे बोली लागून राहिली। मला सांगा, इतके दिवस कष्ट करून सुद्धा जर आपण उभं केलेलं आहे एवढं मोठं विश्व, त्याच्यात आपल्या पोटापुरतं किंवा मुलांच्या शिक्षणापुरतंही मानधन आम्हाला मिळून राहिलेलं नाही आहे।
आणि जिल्हा प्रशासनानं आम्ही वारंवार जिल्ह्याकडे येऊन राहिलो, वारंवार आम्ही निवेदन देतो, पण कुणीही आमच्याकडे लक्ष केंद्रित करत नाही। महाड़ MIDC से जाने वाली गडर की पाइपलाइन शिरगांव में 2 दिन पहले फूट गई थी। इससे इलाके में केमिकल की बदबू फैल गई। प्रदूषण के इस मुद्दे के अलावा शिरगांव के ग्रामीण आज सड़कों पर उतरे। स्कूल में पानी की आपूर्ति, ग्रामीणों के लिए रोजगार, मुआवजा जैसे कई मुद्दे उठाकर शांतिपूर्ण तरीके से विरोध करते हुए MIDC व प्रदूषण नियंत्रण बोर्ड के अधिकारियों को उनकी मांगों को लेकर निवेदन दिया गया। ग्रामीणों ने रोष व्यक्त किया और CETP के अध्यक्ष संभाजी पठारे के इस्तीफे की मांग की, क्योंकि CETP के प्रदूषण के लिए जिम्मेदार अधिकारी अनुपस्थित थे। आमच्या गावामध्ये 2 दिवस केमिकलच्या पाण्याचा घाण त्रास होतोय, त्यामुळे बऱ्याचशा महिला ज्या सशक्त वगैरे आहेत अशाही महिला आजारी पडलेल्या आहेत। डोकेदुखी, इतर आजार किंवा जी निर्जीव मुलं अशी आहेत त्यांनाही या प्रकारचा खूप त्रास होत आहे। याचा काय ती CETP कोण त्रास भरून देणारी नाही आहे, पैशाने सगळं विकत घेता येतं, पण मानसिक रोग हे काही विकत घेण्यासारखे नसतात। कोण कुणाचा आजार काही विकत घेऊ शकत नाही किंवा वेदना पण कोण काही विकत घेऊ शकणार नाही। तसंच शाळेचा प्रश्न सरपंच सरांनी मांडलेलाच आहे, तोही त्यांनी व्यवस्थित मुद्देशीर हे काम करून द्यावं। आणि आमची परिस्थिती नसताना देखील एवढी जर मुलं आई वडील रक्ताचं पाणी करून जर शिकवतात ते का घरी बसण्यासाठी नव्हे, की मंत्र्यांनीच कुठले तरी उराजवळ स्वप्न बाळगावे असं कुठल्या ग्रीनिज बुकात पण लिहिलेलं नाही आहे। गायगरिबांचं पण काहीतरी स्वप्न असतं, पण तर मोठ्यांनी जर त्याला आधार दिला ते अजून उंच भरारी घेऊ शकतात। तर त्यांना ही कायमस्वरूपी कामाचं महत्त्व कळवण्यासाठी तुम्ही लोकांनी जर पुढचं पाऊल उचललं तर गायगरीब पण नक्कीच व्यवस्थित पोटा पाण्याचा मार्ग लावू शकतील। त्यामुळे आमचे कायमस्वरूपी त्या मुलांना कायमस्वरूपी करून घ्यावं आणि जी डिप्लोमा डिग्री केले त्यांनाही कामाला लावावं। हीच आमची अक्षय आणि जे कोण पठारे साहेब वगैरे आहेत त्यांनी इथं येऊन ग्रामस्थांना, सरपंच साहेबांना आम्हाला सगळ्यांना भेटावं, त्याशिवाय कामाला आम्ही हात लावून देणार नाही। आंदोलन आपण ह्यासाठीच केलं की आता 2 दिवसापूर्वी जे काही घडलं, इथे जी वरती तुम्हाला दिसते लाईन, जी PPT टँक आहे, की या टँकला मधून जे जाणारी जी सांडपाण्याची वाहून जाणारी लाईन आहे, ही लाईन फुटली। ही लाईन फुटण्याचं कारण असं आहे, आम्ही आता आमच्याकडे एक कागद हाती लागला आहे जो MIDCनी CETPला दिलेला आहे, MPCBला दिलेला आहे। त्यातून त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की तुमच्या येणाऱ्या सांडपाण्यात जो गाळ निर्माण होतो त्या गाळमुळे ह्या पाईपलाईनी फुटत आहे, आणि हे पत्र जर MIDCनी CETPला देऊन MPCB जर त्यांच्यावर कारवाई करणार नसेल त्याचा काही उपयोग नाही आहे। 2 दिवसापूर्वी इथं लाईन फुटली आणि त्यातून पूर्ण गावामध्ये पाणी घुसलं। आज तुम्ही ह्या ठिकाणी उभा आहात, 2 दिवसापूर्वी इथे उभंही राहता येत नव्हतं। हे जे व्यापारी आहेत तिथले सगळ्यांचं नुकसान झालं, गावातल्या पिण्याच्या पाण्याचं नुकसान झालं, त्यानंतर आमच्या शेतीचं नुकसान झालं। ही भरपाई काही MIDC द्यायला तयार नाही। त्यामुळं CETPचं जे काही चेअरमन आहे पठारे यांनी आमच्या अक्षरशः गावाचं वाटोळा लावायचं ठरवलेलं आहे। त्याला पदावरनं हकलल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही आणि हे आंदोलन काही मागं घेणार नाही। जोपर्यंत पठारेला त्या पदावरून हकलणार नाहीत आणि आमच्या ह्या ज्या काही महत्त्वाच्या मागण्या त्या पूर्ण करणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागं घेणार नाही आहे। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। जय भीम इंडिया में ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है। राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा कन्याकुमारी से श्रीनगर जा रही है। यह पदयात्रा 7 नवंबर को महाराष्ट्र में प्रवेश कर चुकी है और 18 नवंबर को नांदेड़, हिंगोली, वाशिम, अकोला के माध्यम से बुल्ढाना जिले में प्रवेश कर रही है। विदर्भ से होकर गुजरने वाली इस भारत जोड़ो यात्रा की पूरी योजना पूर्व मंत्री यशोमती ठाकुर के पास होगी। उन्होंने कार्यक्रम स्थल का निरीक्षण किया और कार्य की समीक्षा की। इस वक्त हमारे प्रतिनिधि ने यशोमती ठाकुर से बात की है, देखते हैं क्या है उनका कहना। भारत जोडो यात्रा दरम्यान 18 तारखेला
राहुल गांधीजी या ठिकाणी पोचणार आहेत, जिल्ह्यात त्यांचं पदार्पण होणार आहेत. त्यांची जी तयारी आहे ती या ठिकाणी मोठ्या युद्ध पातळीवर या ठिकाणी सुरू आहे. आपल्यासोबत माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमक्या तयारी करण्यात आल्या आहे, काय सांगाल? नाही, तयारी असं काही नाही आहे, पण आता जिथे जेवण घेणार आहे किंवा जिथे राहणार आहे तेवढे शेतं आणि तेवढी जागा आम्ही स्वच्छ करून ठेवलेली आहे. बाकी तर यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद या यात्रेला मिळतो आहे आणि खरोखर म्हणजे आश्चर्य वाटतं. आपण 8-10 किलोमीटर झालं की आपल्याला थकवा येतो, पण राहुलजी सातत्याने 1000 किलोमीटरच्या वर चाललेले आहेत. तर अजिबात थकवा त्यांना नाही येत आहे आणि फार सहजतेने ते सगळ्या गोष्टी करतायत. तर ही भारत जोडो यात्रा एक ऐतिहासिक यात्रा होते. समाजाला, माणसाला सगळे विषय ह्या ठिकाणी हाताळता येत आहेत. महागाई असो, बेरोजगारी असो, महिलांची सुरक्षा असो, त्यांचा अधिकार असो, शिक्षण असो, ह्या देशाचं ज्या गोष्टी आपण विसरलो होतो त्या पुन्हा एकदा आठवण करून देत आहे आणि खरोखर छान प्रतिसाद आहे आणि आम्ही सगळे उत्साहामध्ये त्यांचं स्वागत करणार आहोत. सभा होणार आहे, सभेसाठी किती लोक या ठिकाणी जमणार आहेत का, त्यांची व्यवस्था कशा पद्धतीने या ठिकाणी झाली? नाही तर सभा तर होणार आहे आणि माझा असा विश्वास आहे की ही सर्वात चांगली सभा होईल आत्तापर्यंतची. प्रचंड लोकांचा मागणी आहे की आम्हाला यायचं आहे. तर किती लोक होतील? खूप होतील. सांगता नाही. तर ह्या होत्या आपल्यासोबत यशोमतीताई ठाकूर. त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीची त्यांची तयारी जी आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के सीनेट पदवीधर मतदार संघ के चुनाव सीनेट परिवर्तन पैनल जमकर लड़ रहे हैं। बिखरे हुए समाज को एकत्रित लाना, समाज में आत्मविश्वास की निर्मिती कर न्याय, स्वतंत्रता, भाईचारा इन तत्वों पर शिक्षण व्यवस्था मजबूत बनाने के लिए परिवर्तन पैनल की निर्मिती करने का पत्रकार परिषद में बताया गया है। जे 2 उमेदवार मागच्या वेळेस निवडून आले होते त्यांनी भरीव कामगिरी नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आली होती आणि त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये जे आमचे 10 उमेदवार जर निवडून जातील ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून ही जे 100 वर्ष झाले नागपूर विद्यापीठाला पण आतापर्यंत जी गुणवत्ता पाहिजे होती, आपल्या मागून येणारे पुणे युनिव्हर्सिटी ते गुणवत्तेमध्ये कुठेतरी नागपूर युनिव्हर्सिटीपेक्षा चांगली आहे हे आपल्याला मान्य करायला लागेल. पण 100 वर्षाचे कार्यकाळ होईनी नागपूर युनिव्हर्सिटी त्या दर्जाची बनली नाही आहे. आपल्या नागपूर युनिव्हर्सिटीतून शिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एक चांगली गुणवत्ता मिळावी, रोजगार मिळावा, रोजगाराभिमुख शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी हे सिनेट परिवर्तन पॅनलचे उमेदवार हे काम करतील. जवळपास 1.5 महिना झाला असेल आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न होते, मग PhD शुल्कवाढीचा प्रश्न होता तो हाताळला आणि विद्यार्थ्यांचं जे हॉस्टेल होतं त्याची फीस वाढणार होती ते सुद्धा आम्ही थांबवून घेतली. म्हणजे आमची नजर जे विद्यापीठ प्रशासनावर असते ती बारकाईनं असते आणि वारंवार आम्ही कुठली जर समस्या क्रिएट झाली तर आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल याच्यासाठी काम करत असतो. हे नागपूर विद्यापीठाशी संबंधित कामं आम्ही करत असतो आणि आमचा प्रयत्न असेल की येणाऱ्या काळात नागपूर विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा आणि नागपूर विद्यापीठाचं नाव भारताच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, टॉप युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये कसं येईल याचा आम्ही प्रयत्न करू. इव्हन ज्या सर्व म्हणजे जगातील ज्या टॉप युनिव्हर्सिटीज आहेत त्याचा सुद्धा नागपूर विद्यापीठाचं नाव कसं निर्माण करता येईल याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असेल. विश्व कल्याणकारी बुद्ध धम्म के मानवतावादी विचार को हर इंसान ने अवगत कर उदासी मुक्त होने के लिए बुद्ध की ओर चलो, धम्म की ओर चलो, संघ की ओर चलो। इसलिए बुल्ढाना जिले के महकर तालुका में देवमाली की विश्व शांति बुद्ध विहार बहुउद्देशीय स्मृति समिति बुद्ध टेकड़ी की ओर से दिनांक 16 नवंबर को अष्टमी के शुभ दिन 66वें धम्मचक्र परिवर्तन वर्ष के अवसर पर ग्राम के रूप में उपासक उपासिका संघ स्थापना कार्यक्रम में गांव के विगत 1.5 माह से चल रहे सामाजिक जागरूकता अभियान के तहत 40 गांव में स्थापित धम्म प्रबोधन संकल्प मेला का
आयोजन किया गया था। समेतं अनुमोदित्वा समागासासनेरता पमादरहिता होतु। तुम्ही फक्त समजून घे जा, जे कामाचं नसलं उदाहरणं बाजूला टाकून द्यायची. उदाहरणं फक्त समजून सांगण्यासाठी असतात, त्याच्यावर खेळखंडोबा उभ्या करण्यासाठी नाही. उदाहरणं घ्यायचे बाजूला टाकून द्यायचे. आपल्या उदाहरणाचं काही घेणं नाही. तुम्हाला जे मला समजावून सांगायचं आहे ते लक्षात घ्या फक्त. शुद्धता आणि शांती सुख चैन धर्म आहे. बरोबर आहे की नाही? असं काही ऐकत असतो मी की बा खूप अन्याय अत्याचार झाला ही सत्यता आहे, बरोबर आहे ना. पण आमच्या आजी पंजापासून आम्ही पाहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. माझी सध्याची म्हणजे माझी कंडिशन सांगतो तुम्हाला की आहे ना, पाटलाच्या विहिरीमध्ये पाणी पिऊ नव्हते देत म्हणतात आहे ना. आमच्या आजे पंजे पाटलाच्या विहिरीत पाणी पितच नव्हते, बरोबर आहे, पितच नव्हते. माझे 3 आजे बाबासाहेबांनी ज्यावेळेस दीक्षा दिली तिथं हजर होते, बरोबर. आणि मला सांगून गेले की माझे आजोबा मला सांगत होते, ठीक आहे झालं बरं का, सांगत होते मला की आम्ही बाबासाहेब डोळ्यानं पाहिले. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। जय भीम इंडिया में ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है। अब खबरें विस्तार से। पाली के मराठा समाज हाल में एनसीपी पार्टी के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का मेड़ावा बहुत ही हर्षोल्लास से संपन्न हुआ। इस वक्त सांसद सुनील तटकरे ने शिंदे फडणवीस सरकार की जमकर आलोचना की। उन्होंने कहा कि शिंदे फडणवीस सरकार में शामिल मंत्री लगातार अपने बेताल, घटिया और आपत्तिजनक बयानों से महिला बहनों का अपमान करते नजर आते हैं। यह मामला सभ्य और प्रगतिशील महाराष्ट्र को अशोभनीय है। इस वक्त ओसवाल की बेटी भाजपा की राह पर है, लेकिन वसंतराव ओसवाल सुनील तटकरे के मंच पर विश्वासपूर्वक दिखाई दिए। दोन दिवसाच्या शिबिरामध्ये अतिशय उत्तम विचाराचा आधार प्रदान झाला. आयडिओलॉजिकल म्हणजे पक्षाच्या ध्येय धोरण, पक्षाची विचारसरणी, देशामध्ये चालू असलेलं राजकारण, महाराष्ट्राचं विद्यमान सरकारने असलेल्या घडामोडी या सर्वांचं अतिशय प्रखरपणाने विश्लेषण करणारं एक अधिवेशन या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडलं. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वैचारिक दिशा आहे. पक्षाचं जडणघडण या संक्रमणाच्या कालावधीमध्ये सुद्धा कशाप्रकारे उभं राहणार आहे याच्याबद्दलची ठामपणाचा निर्णय त्या ठिकाणी येऊन संबंध कार्यकर्ते त्या ठिकाणी शिर्डीच्या ऐतिहासिक असलेल्या साईंच्या चरणी नील होऊन आपापल्या चरणी आपापल्या विभागामध्ये त्या ठिकाणी पक्षाचं धोरण आणि पक्षाची भूमिका ही आगामी काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आहेच. त्या मजबूत सिद्धांतावरती आपण त्या ठिकाणी काय पाहतो आपण अलीकडे राज्य सरकारमध्ये सहभागी असलेले काही मंत्री महिला भगिनींच्या बाबतीमध्ये काही आक्षेपार्ह विधानं ज्या पद्धतीने करतात ते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहतो. तुमच्या माझ्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दलचं अत्यंत हीन शब्दामध्ये ज्या पद्धतीने उद्गार राज्याच्या एका मंत्र्याने त्या ठिकाणी केले. आज काय तो महाराष्ट्र स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत घडवला. आज काय महाराष्ट्र तो शिवांचा जिजाऊंचा महाराष्ट्र. आज तो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. आज तो महाराष्ट्र सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया देणारा महाराष्ट्र
तुमच्या साक्षीने मी या ठिकाणी धिक्कार करतो. हे सुद्धा या कार्यक्रमाला सावनेर थाना अंतर्गत सावनेर कलमेश्वर मार्ग पर स्थित कोयला खदान क्रमांक 2 के करीब सुबह 6 बजे के लगभग अवैध रूप से गोवंश का परिवहन कर रहे ट्रक का आगे का पहिया फटने से हुए हादसे में करीब 35 गोवंश की अवैध तस्करी का मामला उजागर हुआ है। इस हादसे में 4 गोवंश की मौत हो गई तो 31 गोवंश को प्राथमिक उपचार देकर उन्हें गौशाला रवाना कर दिया गया। उक्त हादसे में वाहन चालक तथा उसका साथी भाग निकलने में कामयाब हो गए। वाहन चालक के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। आगे की जांच पुलिस कर रही है। सुबह 6 बजे के लगभग मालूम हुआ कि एक वाहन का सामने का टायर फूटने से वो रोड से नीचे उतर गया और उसमें 35-40 के करीब गौवंश है। गौवंश के परिवहन का और गौवंश के कटने का ये कोई नया मामला नहीं है। इसके पहले भी सावनेर पुलिस केड़ोद पुलिस ने कुछ कार्रवाई की है, लेकिन उसके बाद में भी स्थानीय युवकों के सहायता से गौवंश की तस्करी राजस्थान और मध्य प्रदेश से बड़े पैमाने पर शुरू है। केंद्र सरकार ने पिछले बार एक बिल पारित किया था जिसमें कहा गया था कि जो भी वाहन गौवंश तस्करी में पकड़ा जाएगा वो कभी भी न्यायालय उसको छोड़ने का आदेश नहीं देगी। लेकिन ये सब मिथ्या है, झूठ है, कुछ नहीं है। रोज हजारों गौवंश अपने नागपुर जिले में सावनेर में, आज सावनेर छोटा शहर रह के यहाँ 7 से 8 गाय रोज कटती है। कामठी में करीबन 150 गाय वहाँ कटती है। ये जो वाहन है संभवतः हैदराबाद जा रहा था। तो ये गौवंश तस्करी जो है इसमें राजनीतिक वरदस्त है। किस पक्ष का है किसका है हम ये इस पर चर्चा नहीं करेंगे, लेकिन वरदस्त राजनीतिक है, इसलिए गौवंश तस्करी शुरू रहने वाली है। आप एक समाजसेवी नाते से क्या मानेंगे कि भाई गौवंश जो भारत के अंदर में गौ माता को पूजा जाता है तो इसकी हत्या और इसका गौ मांस का जो भक्षण होता है इसे पूरी तरह से रोक लगी जाए? देखिए कैसा है, पुरातन अगर अपन संस्कृति भी देखें तो जहाँ राक्षस है, मानव है तो दानव भी है। 50% अगर लोग चाहते होंगे कि गौवंश बढ़ना चाहिए, उनका हत्या नहीं होना चाहिए, कटने से बचना चाहिए, लेकिन 50% कहीं ना कहीं ऐसे असामाजिक, अपन उसमें किसी धर्म विशेष का नाम नहीं ले सकते, क्योंकि अब दूसरे भी धर्म के जो लोग हैं वो भी गौ मांस और इसका भक्षण करते हैं। तो मुझे नहीं लगता कि इस पर कभी पाबंदी लगने वाली है। ये शुरू रहेगा, एक व्यवसाय है, बहुत बड़ा व्यवसाय है जो शुरू है। हमारे साथ में जो युवा है जिसने सब में पहले ये घटना की जानकारी मिली, तो आपको जानकारी मिलने के बाद आपने क्या किया? हमने कुछ नहीं देखे, वहाँ पे गाड़ी में देखे, हमको गौ माता और दिखी तो हमने देखे, तो हमने सामने पुलिस और सिपाही को फ़ोन किए। साथ में तुम्हारे भी बहुत सारे दोस्त लोग दिख रहे हैं। हम थे ना, तो वो हम ये भी देख रहे हैं कि आप गाय को पानी पिलाना, ये करना, वो करना, उसकी सेवाएं आपने कर रहे हैं। इसकी सूचना आपने पुलिस स्टेशन को दी? पुलिस समय पे आ गई थी, कार्रवाई वगैरह? बीड़ नगर परिषद माजलगांव की सीमा में कुछ खुले स्थानों पर अतिक्रमण कर लिया गया है। ऐसे अतिक्रमणधारियों को नोटिस देकर दस्तावेज मांगे जा रहे हैं। इनकी विस्तृत जानकारी सोमवार 21 नवंबर को दी जाएगी। नगर परिषद प्रमुख ने पत्र के माध्यम से अनशनधारियों को आश्वस्त करते हुए कहा कि अतिक्रमण धारक के विरुद्ध उचित कार्रवाई की जाएगी। स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी मराठवाड़ा के अध्यक्ष विजय साल्वे और बांधकाम अध्यक्ष राजेश साल्वे सहित अनेक कार्यकर्ता उपस्थित थे। गेल्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यातील अतिक्रमणे हटवा अशा आशयाचं पत्र संपूर्ण बीड जिल्ह्याच्या तहसील कार्यालयाला, नगर परिषदेच्या कार्यालयाला दिलेलं आहे। अशा बातम्या अनेक बातम्या पेपरमध्ये आलेल्या आहेत, परंतु हे सगळं असताना बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पेपरच्या माध्यमातून बघतो अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी या भूमाफियाचा सुळसुळाट झालेला आहे। प्रत्येक ठिकाणी ही भूमाफियाची टीम सक्रिय झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या भूमाफियानं शासनाच्या जागेवर, नगर परिषदेच्या जागेवर, ओपन पेजच्या जागेवर अतिक्रमणे करून त्या जागा लाटण्याचं काम सुरू केलं आहे। बीड जिल्ह्यातलं हे गेंड्याचं पांघरून घेतलेलं, कातडी पांघरलेलं सरकार, म्हणजे जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, नगर परिषद प्रशासन असेल, यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे। त्यांनी जर लक्ष घातलं तर निश्चितच बीड जिल्ह्यातील हे ओपन प्लेसच्या जागा आहेत, भूमाफियाचा सुळसुळाट आहे, हा सुळसुळाट बंद होणार नाही। आणि आमची मागणी फक्त ते अतिक्रमण हटवाच नाही, तर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेत त्या लोकांवर कारवाई झाल्याशिवाय, योग्य ती कारवाई झाल्याशिवाय हे लोक अतिक्रमण पुन्हा करणार नाहीत। कारण काय होतं, आपण आंदोलन केले की लोक अतिक्रमण उठवतात अधिकारी, आणि उठवल्यानंतर पुन्हा काही दिवसाला ते लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करतात। आमची मागणी आहे की ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजे, पुन्हा त्याची हिंमत झाली नाही पाहिजे की त्या ठिकाणी
सर्वे नंबर 370, 371, 72 तसेच सर्वे नंबर 201 या ज्या DB प्लॅनमध्ये मंजूर असलेल्या गट आहेत, शासकीय जमीन आहे, त्यावर जे अतिक्रमण होत आहे त्या संदर्भात तहसील कार्यालयामार्फत नगर विकास प्रशासन यांना पत्र पाठवून त्यामार्फत पाठपुरावा करून अतिक्रमण करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या जातात। आज के लिए बस इतना ही। देखते रहिए जय भीम इंडिया। जय भीम।